जावेच लागेल या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे। राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री किंवा तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री आणि सध्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या भोवती आरोपींचं या ठिकाणी मोठं जाळं या ठिकाणी पसरलेलं आहे आणि या आरोपींच्या चौकशा व्हायच्या असतील तर त्यांना काही दिवस मंत्रिपदापासून अलिप्त राहावं लागेल। आरोप एक नाहीत, अनेक आहेत। आपण ते एक एक पाहण्याचा प्रयत्न करू, परंतु असे आरोप असतील ते स्वतः आरोपी नाहीत, त्यांच्यावर कुणीही आरोप करत नाही, त्यांना कुणीही गुन्हेगार म्हणत नाही, परंतु त्यांच्या अत्यंत जवळचे लोक हे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळं या चौकशा होईपर्यंत त्यांनी पदावरून काही दिवस नैतिकतेच्या आधारावर स्वतःहून बाजूला गेलं पाहिजे। त्यातलं सगळ्यात पहिलं प्रकरण आहे वाल्मिक कराड प्रकरण। वाल्मिक कराड हा संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मकोकामध्ये अटक आहे। तो खंडणी प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि खंडणी प्रकरणावरूनच हे खून प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे। ज्यावेळेस वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणामध्ये गोवल्या गेलं त्यावेळेस धनंजय मुंडे यांना प्रश्नपत्रकाराने विचारले की तुमच्या जवळचे आहेत? ते म्हणले हो, ते माझ्या जवळचे आहेत, ते जवळचे आहेत, नाकारायचं काय? पुन्हा 1-2 दिवसांनी पत्रकाराने प्रश्न विचारला की नागपूरच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री साहेब या एकूण चर्चेला उत्तर देणार आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी का अनुपस्थित राहिलात? त्यामुळे ते सांगतात की वाल्मिक कराड माझा सहकारी आहे आणि या प्रकरणावर मुख्यमंत्री साहेब स्टेटमेंट देणार आहेत आणि म्हणून मी अनुपस्थित राहिलो। त्यानंतरचा आणखी एक प्रसंग आहे भगवानगडावर जो दसरा मेळावा झाला। या दसरा मेळाव्यामध्ये नामदार पंकजाताई मुंडे त्यावेळेस असं म्हटल्या की ज्यांच्याशिवाय धनुभाऊचं पान हलत नाही ते वाल्मिक कराड। वाल्मिक कराडला 2 बॉडीगार्ड होते, 2 पोलीसचं संरक्षण होतं। पोलीस संरक्षण, एक संरक्षण घ्यायला 2 आमदारांच्या सह्या लागतात। मग हे आमदार कोण आहेत? कोणी शिफारस केली? हाही मोठा प्रश्न, किंवा कोणाच्या सांगण्यावरून केली हाही मोठा प्रश्न या ठिकाणी। वाल्मिक कराड हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परळी विधानसभेचा अध्यक्ष आहे। तो या अगोदरही परळी नगर परिषदेचा उपाध्यक्ष गटनेता होता। याशिवाय धनंजय मुंडे यांच्या ज्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस असतील, टर्टल लॉजिस्टिक असेल, जगमित्र शुगर असेल, यामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणावर शेअर्स आहेत। एवढंच नाही तर त्याच्या स्वाक्षऱ्यासुद्धा आहेत त्या रिपोर्टवर, अकाउंट रिपोर्टवर, ऑडिट रिपोर्टवर। एवढंच नाही तर त्यांच्या जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे त्याची जी काही जमीन आहे त्या सातबारावर धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे अशा तिघांचा संयुक्त 88 एकरचा सातबारा आहे। मग साहेब हे नाकारू कसं शकतात? त्याची चौकशी कशी होईल आपण मंत्री असताना? आणखी पुढचं एक प्रकरण आहे पीक विमा घोटाळा प्रकरण। त्यात 500 कोटी रुपयाचा घोटाळा झाला असं सध्याचे कृषी मंत्री म्हणतात, तर सुरेश धस हे म्हणतात की 5000 कोटीचा घोटाळा झाला। हे ऑन द रेकॉर्ड बोललो आपण आता। आणि ही चर्चा संसदेत सुद्धा झाली। सुप्रिया सुळेंनी प्रश्न विचारला आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की आपण त्याची चौकशी करू। एवढंच नाही तर 96 CSC सेंटर म्हणजे पीक विमा भरणाऱ्या केंद्रावर कार्यवाही झाली। त्यातले 35 बीड जिल्ह्यातले आहेत आणि 22 परळीचे आहेत। म्हणजे हे सत्य कुठपर्यंत पोहोचतंय हे पण पहा। हार्वेस्टर घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलं। वाल्मिक कराडनं 140 लोकांकडून प्रत्येकी 8 लाख रुपयाप्रमाणे कॅश घेतली आणि त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली, मुंडेंची भेट घालून दिली, असंही या ठिकाणी अनेक मीडियाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी 877 कोटी निधी वाटपामध्ये दुजाभाव केला आणि त्याची सध्या त्रिसदस्यीय चौकशी समिती चौकशी करते, त्याची चौकशी सुरू आहे। एवढंच नाही तर कृषी घोटाळ्यामध्ये DBTच्या ऐवजी त्यांनी वस्तू स्वरूपामध्ये वस्तू खरेदी करून, म्हणजे केंद्र सरकारचं धोरण आहे की डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे गेले पाहिजे, मात्र त्यांनी नॅनो युरिया असेल, DAP असेल, स्प्रे पंप असतील किंवा यासारख्या वस्तू यामध्ये 275 कोटींचा कृषी घोटाळा केल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पुराव्यानिशी या ठिकाणी मीडियासमोर मांडलेलं आहे। त्यांनी स्पष्टीकरण दिलं परंतु ते अर्धवट दिलं। आणि गंभीर बाब या प्रकरणामध्ये सगळ्यात गंभीर बाब आहे
की त्यांना टोकन अमाऊंट देऊन टाकलेले, म्हणजे टेंडर नंतर काढलं पण अगोदरच पैसे देऊन टाकले. म्हणजे असं ठरवलंय का की हाच कंत्राटदार निवडायचा आहे म्हणून? हे सुद्धा थोडंसं गंभीर या ठिकाणी. काल कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये न्यायालयाचा एक निकाल आला आणि त्यामध्ये त्यांनी अंशतः या ठिकाणी करुणा मुंडेचं प्रकरण मान्य केलं आणि 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश या प्रकरणामध्ये दिलेले आहेत. एवढंच नाही तर परळीमध्ये त्यांनी पहाटे जाऊन वाल्मिक कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्या मातोश्रींचं सांत्वन केलं. का केलं? तर वाल्मिकवर मकोका लागला, त्यावेळेस त्या पोलीस स्टेशनसमोर बसल्या, तिथं आंदोलनं सुरू झाली, प्रतिआंदोलनं सुरू झाली. आणि असं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी पहाटे जाऊन त्यांच्या मातोश्रीचे अश्रू पुसले, साहजिक आहे. परंतु त्यांना जवळच असलेल्या म्हणजे परळीला लागूनच केज तालुका, केजच्या मस्साजोगच्या देशमुख कुटुंबियांच्या अश्रू का पुसावेशी वाटले नाही, हाही मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. याशिवाय त्या ठिकाणी त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमाने आणि यांनी असा आरोप केला आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिटचा हा ॲक्ट त्या ठिकाणी लागू होतो. त्यांची जी कंपनी फ्लाय ॲश तिथं उचलते, तर हे मंत्री आहेत आणि ते सरकारी कंपनी, सरकारी अंगीकृत व्यवसाय जरी असला तो सरकारच्याच अंतर्गत येतो आणि त्यामुळं ते लाभाचं पद लाभ त्या पदापासून ते घेत आहेत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे ती कंपनी आहे, म्हणजे संयुक्त नावे आहे ती, परंतु त्यांच्या पत्नी आहेत आणि अशा कुठल्याही यांना असा लाभ घेता येत नाही. असे अनेक प्रकारचे आरोप यांच्यावर आहेत आणि ते गुन्हेगार नाहीत, त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून कोणीच आरोप करत नाही. परंतु या सगळ्या प्रकरणाची चौकशी होण्यासाठी त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या आधारे स्वतःहून काही दिवस मंत्रिपदापासून दूर राहिलं पाहिजे.